नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। पुण्यानंतर आता वरळीत हिट अँड रनची घटना। भरधाव वेगाने आलेल्या गाडीनं महिलेचा जीव घेतला। आरोपी मीर शहानं दारू पिऊन गाडी चालवल्याचं आलं समोर। केंद्रात तुमचं सरकार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवा। माझं सरकार नसताना मी कर्जमाफी केली, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान। शिराळा आंदोलन खटल्यातून राज ठाकरे यांची दोषमुक्तता, इस्लामपूर न्यायालयाने दिला हा निकाल। निसर्गरम्य धरण परिसरात सलग अतिवृष्टी, मुसळधार पाऊस, 24 तासात 79 मिलीमीटर पावसाची नोंद। चांदोली परिसरातील धबधब्यांची पर्यटकांना साथ। उपमुख्यमंत्री अजित पवार पालखी सोहळ्यात सहभागी, बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत पायीवारी। वारी ही आळंदी ते पंढरपूर अशी मध्ये मध्ये वारी करतात ते हौशे नवशे गवशे असतात। शरद पवारांचा अजितदादांना टोला। उद्धव ठाकरेंचा फोन आला पण रॅलीमुळे बोलणं झालं नाही, मनोज जरांगेंची माहिती। समाज म्हणून मराठा बांधवांनी पाठीशी राहावं, जरांगेंचं आवाहन। ठाण्यातील मुरबाडहून वाशिंदकडे जाणाऱ्या चिखले गावातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली। शहापूर तालुका आणि मुरबाड तालुक्यातील 18 गाव पाड्यांचा संपर्क तुटला। विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक, 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक। पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा, 2 ठार तर 15 जखमी। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।